महिला बाल कल्याण विभागाच्या तर्फे आम्ही या लहान मुलांना शिक्षणाकडे कसे जाता येईल यासाठी आम्ही स्वतः नगर परिषदेकडून आम्ही सर्व लक्ष घालणार आहोत. येवल्याचे काय आडनाव आहे? गायकवाड. गायकवाड कोणते गायकवाड? मामा तर मग दिसत वाढेल. तुले पडलं. हां. इथं का बरं आले तुम्ही? अतिशय वाढलं तुझ्या पप्पाचा मोबाईल नंबर काय नाही? घरी कोण कोण आहे तुमच्या? श्री साईबाबांच्या पावनभूमीत वर्षाकाठी लाखो साई भक्त दर्शनासाठी येत असतात. येथे आलेला भाविक आपल्या श्रद्धेपोटी मंदिर परिसरात उभ्या असलेल्या भिक्षुकरी, वयोवृद्ध, आजी आजोबा तसेच चिमुकल्या मुलांना खाण्यापिण्याच्या वस्तू किंवा रोख स्वरूपात दान देत असतात. त्यात काही अल्पवयीन चिमुकली मुले आणि तरुण साईबाबांच्या नावानं भाविकांना कपाळी गंध लावण्याचा उद्योग व्यवसाय म्हणून करत असतात. मात्र जरी हा विषय छोटा वाटत असला तरी मात्र दिवसाकाठी प्रत्येकी तब्बल 500 ते 1000 रुपये ही चिमुकली मुले घरी घेऊन जात असल्यानं पालकांना देखील शिक्षणाऐवजी टिळा लावणारे बालक अधिक प्रिय वाटते आणि लहान वयात पैसा हाती आल्यानं शिर्डीतील चिमुकली मुले व्यसनाधीनतेकडे वळली आहेत. त्यातच काही परप्रांतीय महाभागांनी याचाच गैरफायदा घेत परराज्यातून चिमुकली मुले शिर्डीत आणत त्यांच्याकडून व्यवसाय करवून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर मात्र शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात, महिला बाल विकास सभापती सौ सुनीताताई वसंत गोंदकर तसेच सर्व नगरसेवकांनी भल्या सकाळी धडक मोहीम राबवत साई मंदिर परिसरात भाविकांना त्रासदायक ठरणाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. यावेळी अनेक धक्कादायक प्रकार देखील समोर आले असून काही ठिकाणी भिक्षा मागणारे थेट भाविकांमध्ये गर्दीत मिसळून थेट अंगाला हात लावत पैसे मागताना दिसले, तर मंदिराच्या 5 नंबर गेटजवळ अक्षरशः रांग लावून बसलेले वयोवृद्ध आजी आजोबा पाहून लोकप्रतिनिधींनी देखील डोक्याला हात लावला. तसेच शिर्डी नगर परिषद, शिर्डी पोलीस स्टेशन, MSF कमांडो आणि शिर्डी साईबाबा संस्थांचा हा ताफा पाहताच अनेकांनी पळ काढला, तर काहींनी नेटवर्क ऍक्टिव्ह करत पुढील चिमुकल्या मुलांना आणि आपल्या भिक्षा मागणाऱ्या पंटर लोकांना फरार होण्याचा निरोप दिला. यावेळी नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात व सर्व नगरसेवकांनी संपूर्ण मंदिर सभोवतालचा परिसर फिरून भाविकांना त्रास देणाऱ्या सर्वांना सज्जड इशारा देत यापुढे पुन्हा दिसल्यास थेट पोलिसांच्या स्वाधीन करण्याची तंबी दिली आहे. नमस्कार. ओम साईराम. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच सुजय दादा आणि शालीनताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही पूर्ण मंदिर परिसरात राऊंड घेतला. तर आमच्या असं लक्षात आलंय की तेथे भिक्षा मागणारे लोक आणि छोटे छोटे मुलं त्यांचे आईवडील त्यांना पाठवतात आणि त्यांच्याकडून पैसे कमवायचे साधन म्हणून त्यांना त्या छोट्या छोट्या मुलांना पण त्यांनी उपयोगी आणले. आज बघितलं गंधटेवाले असन आणि ते खूप जण बसलेले होते, काही तर आम्हाला बघून उठले पण नाही आणि त्यांना असं त्यांची खूप मजुरी झाली की भक्तांना खूप त्रास देत आहे. पाहता असं आहे की आज शिर्डीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात, त्यांना याची खूप तकलीफ आहे. तर आम्ही शिर्डी नगर पंचायत आणि साईबाबा संस्थान विश्वस्त आणि पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज त्यांना समज दिली आहे. यापुढे असेही कोणी दिसले तर आम्ही त्यांना सक्त कारवाई करणार आहोत. आणि आज बरेचसे लोक आम्हाला बघून काही पळून गेले, काही निघून गेले, तर त्यांना असं वाटतंय की आज आम्हाला पकडायला आलेले आहे. तर त्यांना एकच सांगते की आज आम्ही सगळ्यांनी समज दिली आहे की आमचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, उपनगराध्यक्ष, सर्व नगर परिषदेच्या आणि अधिकाऱ्यांच्या समन्वयाने आज आम्ही सगळेजण जाऊन त्यांना एक समज देऊन आज आलेलो आहे. यापुढेही अशी कारवाई होणार आणि काही भक्तांना त्रास दिला असे कोणत्याही लोकांना सोडण्यात येणार नाही, याची नेहमी आम्ही काळजी घेणार आहोत. आज आम्ही मंदिर परिसरात सर्व नगरसेवक, सभापती, नगराध्यक्ष व कर्मचारी सर्वांनी आज मंदिर परिसरात एक फेरी मारली. तर आम्हाला बऱ्याच ठिकाणी असे वृद्ध महिला, पुरुष हे भीक मागताना दिसले व छोटे छोटे मुलं गंध लावणार व अशा त्यांच्या आई त्यांच्या सोबत असून सुद्धा ते
त्या आई वडिलांचे प्रोत्साहन तेच त्यांना पाठवतात. छोट्या छोट्या मुलांना शाळेत पाठवायला पाहिजे. अशा मुलांसाठी आई वडिलांना जबाबदार धरलं पाहिजे. पहिले आपण सगळे शिर्डीतल्या नागरिकांनी व येथील सर्व कर्मचाऱ्यांनी संस्थान कर्मचारी यांनी लक्ष दिलं पाहिजे की जागोजागी मुलं आपल्या साई भक्तांना त्रास देतात व मागे मागे फिरतात, भीक मागतात, बळजबरी गंध लावण्यासाठी, पिशव्या विकण्यासाठी. तर सर्वांनी लक्ष देऊन नगर परिषद तसेच पोलिसांना माहिती दिली पाहिजे. कारण सगळ्यांचं हे कर्तव्य आहे की सगळ्यांनी आपली शिर्डीत स्वच्छ तर होत आहे, सुरक्षित व सुंदर होण्यासाठी सर्वांनी जागरूक राहिले पाहिजे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच आपले डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब व शालिनीताई यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी शिर्डीमध्ये जागोजागी अंगणवाडी सुरू झालेल्या आहेत. तरी इथे या ठिकाणी छोट्या छोट्या मुलांना त्यांनी आपल्या भीक मागण्यास प्रवृत्त करण्यापेक्षा त्यांना त्या अंगणवाडीमध्ये पाठवावे. चांगले शिक्षण देण्यासाठी मुलांचं त्यांनी शिक्षण करावं व त्यांना सुशिक्षित नागरिक बनण्यासाठी त्यांनी मुलांना शाळेमध्ये पाठवावे. आई वडिलांची ही पहिली जबाबदारी आहे. ते त्याच मुलांच्या जीवावर त्यांना भिक्षा मागून असेच गुन्हेगारी वाढत चालते. मुलं पाकिटमार होतात व कोणाचे चैन ओढणे, पैसे कोणाचे चोरणे, पर्स चोरणे, त्यामुळे मुलं अजून गुन्हेगारी क्षेत्रात जात आहेत. याला आळा घालण्यासाठी मुलांसाठी आपण त्यांच्या आई वडिलांनी त्यांना शिक्षण देणे हे गरजेचे आहे. चांगले संस्कार करणे गरजेचे आहे. महिला बाल कल्याण विभागाच्या तर्फे आम्ही या लहान मुलांना शिक्षणाकडे कसे जाता येईल यासाठी आम्ही स्वतः नगर परिषदेकडून आम्ही सर्व लक्ष घालणार आहोत. त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर करण्यासाठी आम्ही विशेष मोहीम राबवून त्यांना मुलांवर संस्कार होण्यासाठी शाळेत घालण्यासाठी आई वडिलांना आम्ही सांगणार आहोत. यापुढे ही कारवाई अशीच चालू राहणार आहे. तसेच जे काही छोटी मुलं आम्हाला आज या ठिकाणी भेटली, यापुढे मिळणार, त्यांना आम्ही बाल सुधारगृहामध्ये पाठवण्याची व्यवस्था करणार आहोत. तर शिर्डी पोलीस स्टेशनच्या वतीने आम्ही सर्वजण सहभागी होऊन त्यांच्यासाठी बाल सुधारगृह त्याची व्यवस्था करणार आहोत. नमस्कार, ओम साईराम. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब तसेच आपल्या नगराध्यक्षताई, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि सर्व अधिकारी, कर्मचारी आणि काही संस्थांचे पण कर्मचारी, शिर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी, सर्वांनी आम्ही आज मंदिर परिसरात फेरी मारली. तिथं आम्हाला असं आढळून आलंय की जे छोटे छोटे मुलं, ज्या मुलांचं आज शिक्षणाचं वय, ज्या मुलांनी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, ते मुलं आज अक्षरशः भीक मागताय आणि त्यांना सपोर्ट करतात त्यांचे आई वडील. खरं तर ही काय कारवाई आपल्या त्यांच्या आई वडिलांवर झालेली पाहिजे. कारण हे खूप चुकीचं आहे. ज्या वयात मुलांवर संस्कार व्हायचे त्या वयात मुलं गुन्हेगारीच्या क्षेत्रात वळतात आणि भीक मध्ये खूप ही आपल्या लाजिरवाणी गोष्ट आहे. मला तर असं वाटतं की आपण याच्यावर माझं एकच आपल्या नगराध्यक्षताईंना एकच आव्हान आहे का तुम्ही याच्यावर जाती लक्ष घाला आणि त्यांच्या मुलं, आता आपण मुलं तर खूप छोटे छोटे, ते तर काही स्वतः होऊन काय ते काही कारवाई, ते तर काही भीक मागू शकत नाही, ते या गुन्ह्याकडे वळू शकत नाही. त्यांना हे प्रवृत्त करतात त्यांचे आई वडील. हे खरं तर त्यांच्या आई वडिलांना पकडून त्यांना समज दिली पाहिजे. मला तर असं वाटतं की त्यांना एक दिवस जरी काहीतरी सजा दिली का हे आई वडील ते पण सुधारतील आणि ते आपल्या मुलांना हे भीक मागायला परत अशा गुन्हेगारी क्षेत्राकडे जाऊन देणार नाही. माझं एकच म्हणणं आहे की जे वयोवृद्ध म्हातारे आणि म्हाताऱ्या ज्या महिला बसलेल्या राहतात, हे का बरं बसले, त्यांच्या मागे त्यांची मुलं असू, सून असू, हे त्यांना सांभाळत नाही तर मग असं पण असू शकतं का ते त्यांना तिथं आणून सोडतात, त्यांना पैसे कमवायला लावतात आणि ते घेतात. ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. हे आपल्या शिर्डीमध्ये व्हायला नाही पाहिजे. हा चुकीचा संदेश आपल्या सगळ्यांना जातो आणि हे जर आता असं असलं तर आपण पुढच्या पिढीला काय घडवणार आहे.
पुढच्या पिढीला जर चांगलं घडवायचं असलं तर हे आताच थांबवणं खूप गरजेचं आहे. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.